नमस्कार मंडळी, आज आपल्यासमोर पुन्हा एकदा मी घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम याला आपट त्याला आपट. आणि आपल्या या कार्यक्रमात आज आपटून घेण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर जाघोळकर. गेली कित्येक वर्ष डॉक्टर जाघोळकर हे अंधश्रद्धेने काम करतायत. अंधश्रद्धेनं नाही, अंधश्रद्धेचं. हा, माफ करा मंडळी, आपल्याला डॉक्टरांच्या म्हणण्यावरून लक्षात आलेलं असेल की डॉक्टर किती समाजोपयोगी काम करतायत. गेली कित्येक वर्ष ते श्रद्धा नावाच्या अंध मुलीचं काम करतायत. अंधश्रद्धा हा एकच जोड शब्द आहे. तर डॉक्टरांना मी पहिला प्रश्न असा विचारेन की डॉक्टर, अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? अंधश्रद्धा निर्मूलन. तर डॉक्टरांच्या बोलण्यावरून आता आपल्याला कळलं असेल की अंधश्रद्धा हे कोणा एका मुलीचं नाव नाही, तर श्रद्धा हे या मुलीचं नाव आहे. ती मुलगी अंध आहे आणि तिचं ऑपरेशन डॉक्टरनी अगदी सक्सेसफुल केलेलं आहे. एक मिनिट डॉक्टर हो, तुम्हाला बोलायला वेळ देणार आहे. अहो, तुमचाच इंटरव्ह्यू आहे मला माहिती आहे, पण तत्पूर्वी आपण इथे घ्यायचं आपला छोटासा ब्रेक. या ब्रेकमध्ये आपण पाहणार जाहिराती. या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही आम्हाला नक्की तक्रार करू शकता. अहो मग नका दाखवू जाहिराती. पैसे कोण देणार तुमचे? तुमचा कार्यक्रम दाखवणार कोण? ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे चुकीचा समज. उदाहरणार्थ मांजर आडवी जाते. एक मिनिट, कसं आहे डॉक्टर, स्टुडिओत उंदीर फार झालेली आहे, त्यामुळे एक मांजर स्टुडिओत एक जातो, तिला आम्ही खायला प्यायला करून पाळून ठेवलेले आहे. हा, तर तिच्या आडवं जाऊ नका, का लगेच 5 पावलं मागे जाते. उदाहरण देतो की एखादी मांजर आडवी गेली तर लगेच 5 पावलं मागे जायचं आणि रामरक्षा म्हणायची, असं मला वाटतं प्रत्येकाच्या आजीने आपल्याला लहानपणी सांगून ठेवलेलं आहे. आणि रामरक्षा येत नसेल तर जयराम श्रीराम म्हणायचं आणि पुढे चालू लागायचं. तर आपण डॉक्टरांना पुढचा प्रश्न विचारूया. डॉक्टर, आपण रस्त्याने जाताना जर एखाद्याने आपल्याला मागून हाक मारली तर काम होत नाही असा जो एक समज आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ती पण एक अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेवर उपाय काय? उपाय काय? आता आरसा समोर ठेवायचा, आरसा, आणि मागून कोणी हाक मारली ना, ओ डॉक्टर जाघोळकर, की पटकन मागे बघायचं नाही, त्यामुळे काम होत नाही. हा, असा जो आपला समज आहे तो फार चुकीचा आहे. असं असेल ना तर मग आरशातूनच बोलायचं त्याला, हा बाबा बरा आहे. डॉक्टरांच्या या उपायाबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना पुढचा प्रश्न विचारूया की डॉक्टर, अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे बघा, हे तंत्र मंत्र मांत्रिक साधू बाबा हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोटं आहे. याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू नका अजिबात. या त्यांच्या उपायानंतर आपण पुढे वळूया आणि डॉक्टरांना प्रश्न करूया. तर डॉक्टर, अंधश्रद्धा म्हणजे काय? तर डॉक्टरांना आपण विचार करायला वेळ देऊया. इथे एक छोटासा ब्रेक. या ब्रेक मध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपल्या घरचं दूध ओतू जाते की नाही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि या ब्रेक नंतर आपण डॉक्टरांकडे वळायचा एक फार मोठा प्रश्न घेऊ. अंधश्रद्धा म्हणजे काय? काय नाहीये ते अंधश्रद्धे. अरे काय तेच विचारता? अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. कशावरच विश्वास ठेवू नका हे सांगतोय मी. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे यापुढे कोणावर विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवू नका आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवू नका. डॉक्टर, मी तुम्हाला एक फार आणि महत्वाचा प्रश्न विचारतो. तुम्ही विचारण्याच्या आधी मीच तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा म्हणजे काय. लिंबातून लाल रस बाहेर येणं, नारळातून बांगडी बाहेर येणं, पाण्याचा दिवा पेटणं, कपडे आपोआप पेटणं, या सगळ्याला अंधश्रद्धा म्हणतात. असं कधी होत नाही. असं पाहिलंय का तुम्ही कधी? आम्ही पाहिले डॉक्टर, आम्ही रोज पाहतो, किंवा आमचे प्रेक्षकही पाहत असतील. जर तुमचा विश्वास नसेल तर आमच्या तांबडे बाबांकडे चला. नाही, हे सगळं खोटं असतो. या सगळ्या चमत्कारांमागे रासायनिक कारण असतात. हे सगळं मीही करू शकतो. क्या बात आहे. तर डॉक्टरांच्या बोलण्यावर आपल्या सर्वांना कळलं असेल डॉक्टर स्वतः किती मोठे पोचलेले बाबा आहेत ते. तर माझ्यासोबत बोला, अंधश्रद्धा निर्मूलनकारी बाबा जाघोळकर महाराज की जय.